गाईस, तर आम्ही आज निघालो आहोत वन डे ट्रिप साठी. तर हे बघा सीड काय करते बघू शकतात. मी नक्की सांगेल की आम्ही काय काय एक्सप्लोर करणार आहोत आणि कुठे चाललं हे सरप्राईज आहे. बाय. पाऊस जोरदार पडतोय आणि आम्ही आता कल्याणला पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला समजेलच कुठे चालली आहे. लोकेशन अजूनही सरप्राईज आहे, तर मी सांगणार नाहीये लोकेशन. ते पोहोचल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला कळेलच की कुठे आहे. तर गावं लागले काही आणि पाऊसही मस्त चाललाय. होतोय पाऊस पण छान दिसते गेले, मस्त वाटतंय. कसली गर्दी नाहीये, गाड्यांची सुद्धा गर्दी नाहीये. आज संडे आहे, पुढे गेल्यावर भेटेल लोक. तर छान वाटतंय, थंड वाटतंय वातावरण, मला मस्त वाटत. आणि समजेलच तुम्हाला पण कुठे चालतंय गाडी मला समजेल. तो गाईड हा बघा, त्याने भरलेले रोड आणि त्याच्यामध्ये थेंब थेंब पाऊस पडतो. इतकं थंड वाटतंय ना वातावरण, खरं सांगतो मस्त वाटते. सो हॉटेल बघतोय, सीटला एकही हॉटेल आवडत नाहीये. त्याचं तसंच आहे, त्याचं आत्ताच नाहीये. तो असा बोलूया ना, मला उपाशी सुद्धा नेऊ शकतो माहिती. माझ्या पोटामध्ये एवढे कावळे ओरडतात मला. आणि आम्ही आता पोचलो आहोत वाजले ह्या गावामध्ये. पावसाची जोरात हे मला लागतात. मला नाश्ता नाही चालू दिला, पण गाडीला मात्र पहिलं जेवण आहे. फायनली थांबलोय नाश्ता करायला. साहेबांनी थांबवलं. असं असतं ना काही नाश्ता नुसता हे म्हणतात ना, मेन डेस्टिनेशन वर पोहोचणं महत्वाचं आहे. लवकर एवढ्या लवकर पोहोचून तिथं जाऊन तर आपल्याला सगळं खाता पिता येतं. म्हणून मी एकदा ड्राईव्ह करायला लागलो, मी थांबत नाही. आणि मेन म्हणलं तर माझे फ्रेंड्स पण या गोष्टीला वैतागतात, म्हणून मला गाडी चालवायला कधीच मस्तपैकी गरमागरम भुर्जी आलेली आहे. गरम गरम चालू आहे खायचं. पावसामध्ये कांदा भजी आणि चहा. पावसाळी मोसम असेल ना, कांदा हा बोलतो मला भाई लवकर डीप करा बेसन मध्ये आणि मला तेल मध्ये फ्राय करून खावा. खरंच एवढा क्रंची आहे ना, लाईक मला पहिल्यांदा एवढा मस्त कांदा भजी आवडला. टेस्टी पण आहे आणि याच्यामध्ये बघ कढीपत्त्याची लेअर, कढीपत्ता टाकले त्यांनी, त्याच्यामुळे अजून चव आहे. खरंच मोसम मध्ये कांदा भजी आणि चहा जमणार. सो गाईस, आता पोटभर नाश्ता झालाय. कपडे पूर्ण ओले झाले, जॅकेटचा काहीच पण आता नाश्ता वगैरे केला. ठीक आहे, भिजायला तर चाललोय आम्ही. पाऊस भिजतच जाऊ, मजा येते. आपली गाडी थांबली आहे. कॅमेरा चालू आहे. बघा काय करतोय. हे आहे वातावरण पावसाचं. आणि मस्त निघालं सीड बघा. काहीच नाही. सो गाईज
कुठे चाललं हे अजूनही तुम्हाला मी माझं लोकेशन अजून दाखवलेलं नाहीये. मला माहित नाहीये मी एक्झॅक्टली कुठे चाललीये. लोकेशन तुम्हाला सांगेल. पाऊस चाललाय तो बघा पहिला. तर लोकेशन कळेलच थोड्या वेळात. ठीक आहे काही. गाईज बघू शकता पूर्ण हिरवागार झालेला आहे आणि खूप छान मजा येते आपल्या बुलेटवर राईड करायला. सकाळी 8ला निघालो होतो, आता 11 वाजले. नाश्ता बिष्टा करून मस्त काहीच अंतरावर आपल्या लोकेशनवर पोहोचणार आहे. स्टेटून गाईज मध्ये आपल्याला पूर्ण हिरवी झाडी बघत जायचं आणि नेचरचा एन्जॉय करत जायचं गाईज. निसर्ग बघा गाईज. बघा गाईस, फायनली डेस्टिनेशन सांगू का? सीड सांग सांग. मला समजलं असेल डेस्टिनेशन बघूनच. आम्ही आलोय माळशेज मध्ये. तर तुम्ही बघू शकता हा जो वाव, सिरियसली इतकं छान वाटतंय ना, इतकं मस्त वाटतंय. वाव यार, खतरनाक यार. वाव, मस्त वाटतंय. हा बघा. अशक्य सुंदर सह्याद्री. अजून तर पुढचं बघायचंय तुम्हाला. पुढे तुम्ही बघाल ना, थक्क होणार. तुम्ही बघा काय. काय व्ह्यू आहे यार. काय जो हा नजारा आहे ना, बघू शकता तुम्ही. फोन मध्ये तर दिसतोय प्रॉपर, पण जे डोळ्यांना तुम्ही बघचाल ना, म्हणजे लाईक हे बघा, पैसा येईल पैसा जाईल, एक्सपेन्सेस मंथली असणारच आहे, पण ही जी मजा आहे ना, हे खरंच हे अनुभवली पाहिजे. लाईक एकदा तरी, म्हणजे बोलतो ना प्रत्येक वर्षी असं, म्हणजे लाईक रेनी सीझन मध्ये जाऊन. आम्ही तर प्रत्येक रेनी सीझन बोला एव्हरी मंथ आम्ही फिरत राहतो, कारण आम्हाला फिरणं आवडतं. कारण बोलतात ना, हे जे क्षण आहे परत ते येणार नाहीये. पैसा काय आज नव्हता उद्या येणारच आहे. तो हे क्षण जगले पाहिजे. बरोबर आहे की? येस. चला आता आपण पुढचा प्रवास करूयात. आतमध्ये नाही जायचं पाण्यामध्ये. मग पाण्यात कोण जात आहे? चल ना, आपण गेलो नाही का नीट तेव्हा पाऊस नव्हता बाबा. गाडी. तुम्हाला एक दाखवू? सो 5 दिवसाच्या पावसाने इतकं भरलंय, ओसंडून चालेल वाटलं नव्हतं. चला. वाव वाव यार, नाही अजून तर पुढे
खूप सारे स्पॉट्स बाकी आहेत एक्सप्लोर करायचे, पण तेच बघून खूप Guys, आम्ही इथं आलो, एक छोटा पहिला वॉटरफॉल भेटलाय आम्हाला, तर आता आम्ही थोडं भिजणार आहे. आणि तिथं माहित नाही ते भिजणार आहे, तू येणार आहे भिजत का? Let's see. ये लवकर तर. पाऊस मस्त मजा त्याच्याजवळ जाते जरा हळूहळू. पाणी सीड बघ, सीड पाण्यामध्ये टाइमपास करून आम्ही निघालोय घाटाकडे. तो चला, आहे घाटाचा रस्ता चालू आहे. इकडे आता जो ओल्ड रस्ता होता ना, त्याच्यावर ट्रॅव्हलिंग करायला अजून मजा यायची. नवीन रस्त्यावर आजूबाजूचे जे झाड होते ना ते तोडण्यात आलेत, पण ठीक आहे, रस्ता चांगला झालाय. आधीचा एक डांबरी रस्ता होता, पण त्या रस्त्यावरती खूप मजा यायची ड्राईव्ह करायला ऍज कम्पेअर टू ते समोरचा दृश्य बघा तुम्ही. आणि आमच्या समोरच कल्लू वॉटरफॉल बघू शकता तुम्ही, दाखव. हा जो रस्ता इथून लेफ्टने जातो हा कल्लू वॉटरफॉलला जातो. बघा मस्त धबधबा आहे. आणि आज 5 जुलै आहे. हा लाईव्ह फुटेज तुम्हाला दाखवतोय की बघा तुम्ही. हे आहे लाईव्ह, मी लाईव्ह दाखवते. इथे तर तुम्ही लाईव्हच दाखवते. आम्हाला लोक बोलत तुम्ही मार्केटला किती वेळा जाता, किती वेळा जाता, का जातो? याचं कारण निसर्ग कसा आहे की आम्हाला प्रत्येक वर्षी बोलून येतो. थोड्याशा पावसामुळे इतकं सुंदर वातावरण आहे. गाइस, आता तुम्हाला एक सीन दाखवतो जो की कल्लू वॉटरफॉलचा. तुम्ही बघू शकता त्या साईडला तो दिसतोय कल्लू वॉटर तुम्हाला. आपण त्याच्या जवळ नाही जाऊ शकत कारण तिथे खूप पाणी फ्लो जास्ती वाढलाय, तर आपण लांबूनच त्याचं म्हणजे बोलतो ना दर्शन घेऊयात. आणि बघू शकता मस्त धुकं पसरलेले आहेत. खूप लोक तिथे गेलेत ऑलरेडी, पण आम्हाला जायची इच्छा नाही कारण सेफ्टी पण महत्वाची आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तिकडे जात नाहीये. बट आता आम्ही थेट पुढे माळशेज घाटात जाणार आहोत. तर पुढचा सीन पण तुम्हाला बघायला भेटेल.
पाऊस म्हटलं अजून तेवढा जोरात पडलेला नाहीये, तरी पण धबधबे वाहतात आहे. त्याचा म्हणजे म्हणतात ना, अजून 15-1 दिवस पडला ना तर अजून डार्क ग्रीनरी बघायला भेटेल तुम्हाला. म्हणजे अजून पण ग्रास वगैरे आलेले नाहीये, तेवढा स्ट्रॉंग पाऊस झालेला नाहीये. पाऊस पडण्याची शक्यता होते आणि नशीब आता पाऊस नाही पडते, कारण सकाळपासून पाऊस पडतोय. जसं आम्ही निघालोय तसा पाऊस पडतोय गाईस. आणि लिटरली एवढा मस्त वाटतंय ना, इतकं सुंदर धुकं साचलेत ना, तिथे तिथं धुकं आहेत आणि इतकं छान वाटतंय ना, खूप खूप निसर्ग सौंदर्य. तर हे आहे ते निसर्ग सौंदर्य गाईस, खरंच. सो माझं मागचं बॅकग्राऊंड बघा, ते सुंदर वाटतंय. आपण जिथून आलो ना, आता हाच रोड. काय झालं? फोटो कैसे लेने का वो देख पाएंगे. सो हे बघा guys, वो सही के आगे देख झाड़ी. पाऊस नाहीये पण छान वाटतंय. काय होतं की धुकं असतील घाटामध्ये, पण एवढे धुके नाहीये. मी तुम्हाला लाईट दाखवतेय. इतके धुकं वगैरे नाहीये. आपण पूर्ण घाटामध्ये आलेलो आहोत. आता पूर्ण घाटात आलोय. पण ठीक आहे, पाऊस थोडा थोडा पडतोय, म्हणजे खूप क्वचित पाऊस पडतोय, इतका पण नाहीये. ठाण्यामध्ये जास्त पाऊस पडत होता. आम्ही ठाण्यापासून ते मुरबाड पर्यंत पाऊस खूप होता, पण त्यानंतर पुढे पाऊस नव्हता. म्हणजे खूप साधा पाऊस. बघणं तर वाटतंय, छान पण वाटतंय, मस्त वाटतंय, थंड पण आहे. बट पाऊस एवढा नाहीये जेवढा पाहिजे होता. तर धुकं पाहिजे होतं तेवढं नाहीये. कारण तुम्हाला पण माहितीये, मालशेज मध्ये आलो आणि धुकं नाहीये असं तर होणार नाहीये. पण आता सिरियसली नाहीये. सो आपण आता एक मस्त वॉटरफॉलवर जाणार आहोत. तर मगाशी सीडने पाण्यामध्ये नव्हतं घेतलं, आता मला पाण्यामध्ये जाऊन मला जायचं आहे पाण्यामध्ये. आणि पावसाचं पाणी पडतंय आणि आम्हाला इथून जायचं पाणी. पाणी पडलं, मस्त मजा आली. थंड पाणी होतं यावेळेस, खूप छान वाटलं, खूप मस्त पाणी आहे. चलो रिटर्न जाते है क्या? संपली आहे. जाम भारी वाटतंय, जाम भारी वाटतंय. परत एकदा खूप थंड पाणी आहे, खूप म्हणजे खूप थंड आहे, खूप मस्त वाटतंय. खूप थंड पाणी आहे, खूप खूप थंड आहे. इतकं थंड वाटतंय ना, आता खूप छान. आता असं वाटतंय की मी काहीतरी पावसात भिजले, कारण आता पूर्ण भिजले. मगाशी काहीच भिजली नव्हती. सीट तर पूर्ण पाण्यामध्ये गेला होता, पण मी नव्हती गेली. सीट कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय भेटून. अजून भिजायचं बाकी आहे काय. अजून आता पाऊस जर आला तर खूप मजा येणार. खूप मजा करणार आहे गाईज.
सो मस्त भिजलो आम्ही पाण्यामध्ये आणि आता आम्ही चाललोय वॉटरफॉलला. तर चला. मजा येते जाम. मजा येते काय. या वॉटरफॉलला काहीच पाणी नाही. प्रत्येक वर्षी इतकं पाणी असतं ना, त्याला एक लोकांची गर्दी लागते. कोणीच नाही. ठीक आहे, बाहेर जास्त पाणी जास्त असेल पण नाही, पाऊस पण एवढा नाही पडत. पाणी खायचंय. खूप थंडी वाजते आता आणि आता आम्ही गरमागरम मक्का खाणार आहे. तर बघा भारी भाजला जातो. थंडीमध्ये गरमागरम वाव. पुढे भिजलंय पावसामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये हा वाव, भारी कॉम्बिनेशन. मगाशी काहीच दुकान नव्हती आणि आता बघा माहित नाही कसे आले, कुठून आले, पण एवढं थंड वाटते ना वातावरण. इतकं थंड आहे ना, इतकं थंड आहे ना, तुम्हाला काय सांगू. खूप मस्त वाटते. तो बघा कसा नाचतोय, उड्या मारतोय नुसता. त्याला खूप आवडतात फॉग, खूप जास्त मजा येते त्याला फॉग. फुल फॉग आलेला आहे आणि आम्ही किती छान वाटतं यार. निसर्ग किती मस्त आहे ना. स्वर्ग दाखव. स्वर्ग कसा असतो. भरलेला स्वर्ग. किती सुंदर नजारा आहे. जेवढा डोळ्यामध्ये साचवून घ्यायचा आहे. म्हणजे ऑल टेन्शन बोलतात ना, जो रोगी असेल तो पण निरोगी होईल. एवढा सुंदर नेचर मध्ये मगाशी काहीच दुकान नव्हती आणि आता बघा माहित नाही कसे आले, कुठून आले, पण एवढं थंड वाटते ना वातावरण. इतकं थंड आहे ना, इतकं थंड आहे ना, तुम्हाला काय सांगू. खूप मस्त वाटते. तो गाईज मस्त जेवण झालेलं आहे. पोट भरला. थोडा लेट जेवलो आम्ही. ऍक्च्युली हॉटेल्स भेटतच नव्हतं. फायनली एक हॉटेल भेटलंय
त्याचं नाव मालशेज ॲग्रो टुरिझम. इकडे आम्ही स्टे केलाय. बोलतात ना ठीक आहे म्हणजे रूम्स ओके आहेत आणि छान आहे, वातावरण छान आहे. आम्ही जिथं घेतलंय रूम तिथून व्ह्यू खूप चांगला आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण असं डोंगर दिसतोय आणि मस्त पावसाचा नजारा दिसतोय, म्हणून आम्ही ते आणि खूप थंडी आहे आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे. बघू शकता तुम्ही. याची इकडची प्रॉपर्टी आहे. स्विमिंग पूल वगैरे एव्हरीथिंग म्हणजे आहे. पण बघू आता, सध्या खूप आम्ही ऑलरेडी भिजलो होतो, तर आता पाण्यात जाण्याची इच्छा नाहीये. बघू उद्या सकाळी. आता थोडं जेवलोय आणि आराम करू आता. इतकी थंडी आहे गाईज, काय सांगू तुम्हाला. आणि म्हणजे हात ना असे हे झाले, स्टीफ झाले. असं शेकोटी करू वाटते कारण इतकी थंडी आहे. पाऊस म्हणजे नॉनस्टॉप पाऊस चालू आहे. माळशेज मध्ये इतका पाऊस नव्हता, पण त्याच्या पुढे आम्ही आलो ना, करंजाळे वगैरे पुढे आम्ही आलो, तिथे खूप पाऊस आहे. जुन्नरच्या रस्त्याला इतका पाऊस चालू आहे ना, आणि त्याच्यामध्ये हे थंड वातावरण. लिटरली आता जेवण झालं आमचं मस्त, थोडस थंड जरा वॉक करूया, छान वाटतंय. संध्याकाळची वेळ आहे, 5:30 वाजले असते माहिती. तर बघा तुम्ही. आणि आज आहे 5 जुलै 2026. लाईव्ह अपडेट छोटं म्हणजे म्हणतात की व्हिडिओमध्ये मी पण रील्स वगैरे बघितलं, त्याच्यामध्ये मी पता की पाऊस नाही तो लास्ट इयरची गोष्ट आहे, असं नाही. ते पण नेक्स्ट वीकेंड किंवा कधी पण बुलेट इथं थांबले मस्त. पेड खालीच लावले गेलं, म्हणजे पाणी वगैरे जायचं उद्या प्रॉब्लेम नाही. ठीक आहे गाईज, बाकीचे व्हिडिओज आज रात्री थोडेफार शूट करू आणि बाकीचे उद्या काय काय एक्सप्लोअर करणार आहे ते तुम्हाला उद्या बघायला भेटतील. सो गाईज 8 वाजले संध्याकाळचे आणि मी मस्त एक झोप काढली कारण खूप जास्त टायर्ड झाले होते. तर आता जेवण आणले सीडने, आता जेवायला बसू. त्याच्यानंतर थोडंसं जरा बाहेर, कारण पाऊस खूप चालू आहे, तर थोडंसं जरा बाहेर बघूया, थोडं फिरायला भेटतंय का, म्हणजे वॉक करायला वगैरे भेटेल का. तर ते नाही भेटलं तर आम्ही झोपून जाऊ. मग उद्या सकाळी मी तुम्हाला काय एक्सप्लोर करायचं अजून एक्स्ट्रा ते आपण दाखवेल नक्की. पाऊस खूप चालू आहे आणि आम्ही असंच जरा थोडंसं बाहेर बघतोय कसं वातावरण आहे. खूप सुंदर वातावरण आहे बाहेरचं, बघा बघा नाही, पाऊस आणि वातावरण थंडगार थंडगार वातावरण. सीड बघा, एवढ्या थंडगार वातावरणामध्ये स्लीवलेस घातलंय. त्याच्यामुळे मला अजून थंडी वाजायला लागली. पण ठीक आहे, मजा आहे, आम्हाला मजा येते, खूप मजा येते. वारा सुटलाय खूप आणि असं आता पाऊस जरा थांबलाय, रिमझिम असा पाऊस पडतोय. पण जी ऑक्सिजन जी येते ना गाईज, काय सांगू. म्हणजे तसं मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणतो, जिथं आम्ही जेव्हा फिरायला जातो, जे ऑक्सिजन भेटतं ना आपल्याला, ते मन प्रसन्न करतं आणि जी पूर्ण महिन्याची थकान गायब करतं. सिरियसली काय बघा इथं, म्हणजे असं वातावरण आहे ना, म्हणजे पूर्ण असं धुके आहेत थोडे आता, पण तुम्हाला कॅमेरामध्ये दिसणार नाही, आम्हाला दिसत आहे थोडं असं, म्हणजे पत्र्याच्या वरती वगैरे थोडंसं धुके बसरलेत. बट लिटरली गाईज ऑसम व्ह्यू आहे. म्हणजे लाईक एवढं लोक आतुरतेने पावसाची वाट पाहत होते, त्याचा हा फळ आहे. खरंच guys. गाईज रात्रीचे वाजले 12:30 आणि इथं जे काका आहेत ते केअरटेकर, त्यांनी खेकडे पकडून आणले जंगलातून. दाखवा खेकडे. हा आलो, 1 मिनिट. सगळे चिंबोरी, काळे चिंबोरी भरपूर आहेत. कुठं भेटले? हे ते बाजूला संपली माझी. हा का? 1 मिनिट, तिला बोलवतो मी. कुठून आणले तुमचे? बाजूला हाताने पकडले? हो.
वर्षभर पूर्ण पाण्यात खेळायचं तेव्हा मागून बघ